नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अजून जर आपण आपला लाभार्थी हिस्सा जर भरलेला नसेल तर आपण आपले स्टेटस चेक केले असता येथे करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज तर याची काही ॲप्लिकेशन डेट आहे. आपण येथे पाहू शकतात की 19 सप्टेंबर 2024 म्हणजे ज्या तारखेला हे पोर्टल चालू झालेले आहे त्याच तारखेला हा फॉर्म येथे भरण्यात आलेला आहे. परंतु या शेतकऱ्यांनी अजून पेमेंटचा भरणा हा केलेला नाही, त्यामुळे करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज या स्थितीत राहणार आहे. या अर्जावर कसल्याही प्रकारची प्रक्रिया होणार नाही जोपर्यंत हा लाभार्थी पेमेंटचा भरणा हा करत नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, स्टेटस चेक केले असता करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट अशा प्रकारचे स्टेटस त्या शेतकऱ्यांचे दाखवेल. म्हणजेच A1 फॉर्म पेमेंटसह सबमिट केला अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. तर पेमेंट केल्याच्या नंतर काही जिल्ह्यामध्ये असे जे काही अर्ज असतील पेमेंट केल्याच्या नंतर 2 ते 4 दिवसामध्येच त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये कंपनी निवड करण्याचे ऑप्शनसुद्धा आलेले आहे आणि त्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीसुद्धा निवड केलेल्या आहे. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये 2 महिने उलटूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांचे स्टेटसमध्ये A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहेत. तर मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये यामध्ये अर्जाची जी काही छाननी करणारे आपले अधिकारी लोक असतील तर यामध्ये काही जिल्ह्यामध्ये अर्जाची छाननी ही वेगाने सुरू आहे, तर काही जिल्ह्यामध्ये याचे जे काही काम आहे हे संत गतीने चालू आहे. पेमेंटचा भरणा केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपला जो काही अर्ज आहे हे महावितरणचे जे काही अधिकारी आहे हे तपासतात. हा तपासल्याच्या नंतर तर करंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की A1 फॉर्म स्क्रुटिनी कंप्लीटेड म्हणजेच या जे काही अर्ज आहे या अर्जाची छाननी ही पूर्ण झालेली आहे आणि हा अर्ज हा स्क्रुटिनीमध्ये कंप्लीट झालेला आहे अशा प्रकारचा मेसेज तेथे दाखवला जात आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की पेमेंटचा भरणा केल्याच्या नंतर स्क्रुटिनी कंप्लीटेड अशा प्रकारचा तेथे SMS हा दाखवत होता. तर मित्रांनो, पेमेंटचा भरणा केल्याच्या नंतर स्क्रुटिनी कंप्लीटेड अशा प्रकारचे स्टेटस तिथे दाखवत होते. तर या लाभार्थींनी सुद्धा पेमेंटचा भरणा हा केलेला आहे, परंतु येथे करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रुव्हल अशा प्रकारे हे दाखवत आहे. म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मंजुरीसाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे आणि या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहे. तर ती त्रुटी आपण येथे पाहू शकतात की जलस्रोत एंट्रीसह वैध 7/12 मालकी दस्तावेज अशा प्रकारची त्रुटी यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, स्क्रुटिनी कंप्लीटेड नंतर त्या लाभार्थ्याच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारचे करंट स्टेटसमध्ये माहिती दाखवली जात होती की A1 फॉर्म अप्रूव्ड म्हणजे स्क्रुटिनी कंप्लीट झाल्याच्या नंतर A1 फॉर्म अप्रूव्ड म्हणजे हा अर्ज मंजूर झालेला आहे अशा प्रकारे तिथे करंट स्टेटसमध्ये दाखवत होते. आणि लगेच येथे मंजूर झाल्याच्या नंतर खाली येथे सर्च व्हेंडर म्हणजेच कंपनी निवड करण्याचे ऑप्शन त्या लाभार्थ्याला येते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पेमेंटचा भरणा केल्याच्या नंतर ज्यांच्या करंट स्टेटसमध्ये हा जो काही अर्ज आहे हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे अशा प्रकारे तिथे रिजेक्टेड असे दाखवत असेल तर अशांना यामध्ये परत संधी नाही. तर त्यांचा अर्ज कशामुळे रिजेक्ट झाला त्याची माहितीसुद्धा त्यांना देण्यात आलेली असेल. तर आपल्या फॉर्मचे स्टेटस काय दाखवते तर हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.